नदी इथं पाठवा. नक्कीच आपण पहिलं आपल्या या स्पर्धेसाठी नक्कीच जर नावा आमच्या कानापर्यंत पोहोचतील तर बरं होईल. ज्यावेळेस आपण पाहू शकाल सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर रवाना झाली आहे. राजन हा गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण सामोरा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल प्रतीक. यस, आपण पाहू शकाल थोडासा लेट आमच्या कानापर्यंत आवाज पोहोचतोय. मी अजूनही विनंती करेन वेनगाव टीमला आपला 12वा प्रतिनिधी पाठवा. प्रतीक आपण पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅकवर स्ट्राईकवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळते. दीपक आणि विजय हे जोड खाली आपल्याला पाहायला मिळालं. यस, आपण पाहू शकाल पहिला चेंडू वन बाउन्स उचलला जाते. डोक्याची घंटा झाली असती डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, पण इथं पाहू शकाल स्ट्राईक रॉकेट झाली. विजय वाघमारे आपण पाहू शकाल एक कोहिनूर हिरा, बेनगावचा हिरा आपण पाहू शकाल एक चांगला फलंदाज आहे. आपण पाहू शकाल कृती लहान आहे पण मृतिमान आहे. आपण पाहू शकाल या खेळाडूची ज्यावेळेस आपण पाहिलं स्ट्राईक रॉकेट झाली. चांगला खेळ दाखवावा लागेल. आपण पाहू शकाल वेनगाव टीम आपण पाहू शकाल या कर्जत विभागामध्ये भरपूर चांगली टीम आहे, पण इथं पहा फुलटॉसला कुठं पाठवण्याचा प्रयत्न होता आणि कुठं पाठवलाय. पण पाहू शकाल ऑफसाईडच्या दिशेने हा सुरेख फटका आणि अजून एक मात्र दर्जेदार चौकार येईल आणि चौकाराच्या साईनं आज संघ जाऊन पोहोचेल. अद्यापच आपण पाहिलं तर 5 या अंकावरती आपण पाहिलं तर स्ट्राईक रॉकेट झाली. फुलटॉस चेंडू होता, फिरकवण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न नव्हता, पण इथं मात्र बॅटची कडा लागून गेलेला हा चेंडू जाईल कव्हरच्या डोक्यावरून जातोय चौकार आणि चौकाराच्या साईनं पुढील चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय. हो, कार्पेटच्या साईनं हा चेंडूला ढकलण्याचा प्रयत्न, हा चेंडू अडवणं गरजेचं आहे. 2 धाबा होतील का पूर्ण? डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, इथं पहा 2 धाबा सहजरित्यानं पूर्ण झाल्या. सुरेख विकेट विजय वाघमारेची आपण पाहिलं तर 2 धावा सहजरित्यानं पूर्ण झाल्या. 7 धावा स्कोर गाठवरती जाऊन पोहोचल्यात. सलामीची जोडी अतिशय चांगली जोडी आपल्याला पाहायला मिळते. दीपक आणि विजय ही जोड खेळी आपल्याला पाहायला मिळते. पण इथं गोलंदाजी टॅकवर गोलंदाज आपण पाहिलं ना प्रतीकला एक मोठा फटका मारण्यामध्ये कुठलाही फटका मारून देत नाही. पण इथं मात्र पहा विजय थांबणार नाही. विजयमध्ये ती क्षमता आहे, विजयमध्ये ती ताकद आहे. आपण पाहिलं तर बेनगावचा कोहिनूर हिरा, पण पाहिलं तर एक चांगला अतिशय गुणगान खेळाडू आणि त्याच्याच बॅटमधून आपण पाहिलं तर बॅक टू बॅक आपण पाहिलं तर तिसऱ्या चेंडूवरती आलेला आपण पाहू शकाल नक्की जर 4थ्या चेंडूवरती आलेला हा चौकार आणि चौकाराच्या साईनं संघ जाऊन पोहोचेल. अद्यापच आपण पाहिलं तर 12 या अंकावरती 12 धावा स्कोर गाठवरती, सॉरी माफी असावी 11 धावा स्कोर गाठवरती आहेत. इथं कार्पेटच्या साईनं क्षेत्ररक्षण प्रोटेक्शन जरूर आहे, आपण इथं उचलणार फेकणार 2 धावा होतील पूर्ण, कारण आपण पाहिलं ना विजय वाघमारेची रंद विकेट सुरेख या बिलेस आपण पाहिले या 2 धाब्याच्या साईनं संघ जाऊन पोहोचेल 13 या अंकावरती. 13 धावा स्कोर गाठवरती आपण पाहिलं प्रतीकनं चांगली गोलंदाजी केली. पण इथं आपण पाहू शकाल कुठला वाईट आणि 9 चेंडू फेकला नाही. 5 चेंडूचा खेळ अद्याप संपला. पिओनचा षटक होता आणि सामोरा फलंदाज विजय वाघमारे चांगली गोलंदाजी आणि चांगली फलंदाजी सुद्या. पण इथं पहा आता फटका फसलाय, हा झेल टिपणं गरजेचं आहे. पण पहा गोलंदाज स्वतः गोलंदाज विजयला मात्र परत्यावरचं काम केलं. शेवटच्या चेंडूवरती मोठी सफलता मिळवली जाते. या बिलेस मात्र विजय वाघमारे बॅक टू डगआउट पहिली शिकार. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना झाल्या. गणेश हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना झाल्या. पण पाहू शकाल नवीन गोलंदाज सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला भांसोली टीमच्या माध्यमातून. उमेश, नक्कीच आपण पाहतोय उमेश भोईर हा गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळाला.
या सोले सामन्याकडे आपण पाहिलं तर नवीन फलंदाज गणेश आणि नवीन गोलंदाज सुद्धा आपल्याला पाहायला मिळते उमेश भोईर, एक चांगला गोलंदाज आहे. पण इथं मात्र पहा आपण पाहिलं तर हा चेंडूला फिरकवलाय, पहिल्या चेंडूवरती आला षटकार. आपण पाहू शकाल उमेश भोईरचं स्वागत केलं जातोय आणि या 6 धाव्याच्या साईनं संघ आता जाऊन पोहोचेल 19 या अंकावरती. आपण पाहिलं तर सलामीची जोडी जरूर आपण पाहिली तर फोडण्यामध्ये यश मिळाला शेवटच्या चेंडूवरती गोलंदाज प्रतीकला. पण इथं आपण पाहू शकाल नवीन गेलेला फलंदाज आपण पाहिलं तर गणेशच्या माध्यमातून चेंडूला फिरकवण्याचा प्रयत्न. शेक ग्राउंडचा फटका आपण पाहिलं तर लोंगामध्ये हा फटका सजवलाय. यावेळेस आपण पाहिलं 6 धाव्याच्या साईनं संघ जाऊन पोहोचलाय 19 या अंकावरती. पुढील चेंडू उमेश भोईर गोलंदाजी ट्रॅकवर फसवण्याचा प्रयत्न, पण इथं फसवला. यावेळेस मात्र टप्पा मात्र जमिनीला लँड झाला. इथं मला सुपूर्व पोहोचलाय. पण पाहू शकाल फलंदाज झेल टिपणं गरजेचं होतं दादा, कारण आपण पाहिलं तर पाठीमागच्या चेंडूवरती जरूर या फटका सजवला होता लोंगमच्या डोक्यावरून. पण इथं पाहू शकाल हातामध्ये हा झेल होता आणि इथं मात्र जमिनीला लँड झाल्या. एका धाव्याच्या साईनं संघ जाऊन पोहोचेल 20 अटेम्प्टेड 1 विकेट्स. आपण पाहिलं विजय वाघमारे सारखा फलंदाज मात्र बाद झालाय. हो इथं मात्र वलवण्याचं काम इथं मात्र पहा किती वलवण्याचं काम म्हणजे आपण पाहू शकाल ना. चतुर्था गोलंदाज आहे. पहिला चेंडूचा मार खाला, दुसरा चेंडू आपण पाहिला तर झेल होता जरूर, दुसरा चेंडू आपण पाहिला तर निर्धाव. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली. पहिल्या चेंडूचा जरूर मार खाला उमेश भोईरनं, पण इथं मात्र तिसरा चेंडू आपण पाहिलं तर अतिशय चांगला फेकलाय. गती कमी होती या चेंडूवरती, फिरवण्याचं काम केल्या आणि फिरवाचा काम मजा उमेशकडनं शिकावा. आपण पाहू शकाल अजून एक झेल होऊ शकतो, पण इथं मात्र पहा चांगली गोलंदाजी राहिल्या. पहिल्या चेंडूचा मार खाला होता, असा वाटला होता का जरूर पास आपण पाहिलं तर या षटकामध्ये 20 ते 25 धावा येतील. पण इथं मात्र पहा उमेश भोईरची गोलंदाजी पहा किती चांगली आहे. चांगली गोलंदाजी आता करावी लागेल. पुढील चेंडू आपण पाहतोय. यावेळेस टप्पा पडल्यानंतर विकेट किपर कुठलीही चुकी करत नाही. यावेळेस आपण पाहिलं तर अजून एक चेंडू येईल डॉट. जबरदस्त गोलंदाजी. असं वाटलं होतं पहिल्या चेंडूवरती षटकार आला तर असं वाटलं होतं धावा संख्येवर वाढली जाईल, पण इथं पहा किती कमबॅकिंग गोलंदाजी. सिंगल 0 विकेट 0. आता शेवटचा चेंडू आपण पाहू शकाल, शेवटचा चेंडू सुरेख आणि सुरेख. या वेळेस आपण पाहिला तर शेवटचा चेंडू सुद्धा मात्र सुरेख फेकलाय या गोलंदाज उमेश भोईरनं. अवघ्या मात्र 7 धावा खर्ची केल्या. 5 चेंडू आपण पाहिलं तर अतिशय चांगले फेकलेत. पहिल्या चेंडूचा मार खारा जरूर, असं वाटलं होतं का चांगल्या धावा येतील, पण धावसंख्या मात्र रोखण्यामध्ये यश मिळाला. 20 धावा स्कोर गाठ वरती. अजूनही मात्र 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असलेल्या पहिल्या सत्रामध्ये. व्हाईट रिओ हाईट नो व्हाईट. यस, बोलूया तिसऱ्या पंचाकडे. आपण पाहू शकाल हाईट व्हाईट ना. शेवटचा चेंडू ना. यस, तर पंचांचा इशारा आपण पाहू शकाल नक्कीच वाईट चेंडू असेल. यास आपण पाहू शकाल अजून एक्स्ट्रा चेंडू टाकावे लागेल गोलंदाज उमेश भोईरला, कारण तर उचली जास्त आहे. आपण पाहू शकाल
यस आपण पाहू शकाल वाईट चेंडू असेल आणि वाईट चेंडूच्या साईने धावसंख्या वाढली जाईल. 21 धाबा स्कोअर कार्डवरती जाऊन पोहोचल्यात. अद्यापच आपण पाहिलं तर 2 विकेट मिळवल्यात. आपण पाहिलं तर पहिला विजय बाद झाला, त्यानंतर आपण पाहिलं तर जस आपण पाहू शकाल चांगला फिरकवण्याचा प्रयत्न, एक धावसद रीतीने पूर्ण दुसऱ्यासाठी निघाल्या, तिथं होईल का? पण इथं मात्र पंचांचा इशारा. यस आपण पाहू शकाल डीएन सराचा कॉल आमच्या कानापर्यंत पोहोचलाय. हा फलंदाज बाद होईल. अशा पद्धतीने हा षटक संपला असता, पण आपण पाहिलं तर रिओ आणि रिओचा परिक्रम आपल्याला पाहायला मिळाला. इथं मात्र अजून एक धक्का बेनगाव टीमला. हॅलो हॅलो आपण ज्या पद्धतीने नाव द्याल ना त्या पद्धतीनेच खेळाडू खेळवायचे आहेत. ABC चे खेळाडू आपण घेऊन खेळू नका, याची आपण दक्षता घ्या, अन्यथा टीम बाद केली जाईल. याची आपण दक्षता घ्यायची, नोंद घ्यायचे. एक प्लेअर आपल्यात खेळतोय तो ठीक आहे, त्याबदल्या एक प्लेअर दिलाय, परंतु इतरही टीममधले जर खेळाडू खेळले तर टीम बाद केली जाईल, याची दक्षता घ्या आपण. यस आपण पाहू शकाल या स्पर्धेचा नियम आहे. आपण पाहिलं तर एका गावामध्ये दादा 2-2, 3-3 टीमा असतात आहेत. भरपूर आहे कर्जत विभागामध्ये भरपूर. इथं आपण पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये गोरकामठ 3 टीमाच्या या स्पर्धेमध्ये लाभ केलाय आणि उद्याच्या दिवसामध्ये पण गोरकामठ टीम असेल, तर दक्षता घ्या. या स्पर्धेचा नियम आहेत. आपण पाहिलं तर 1 आणि 2 आणि 3 टीमा असतील तरी पण कोणाला घेऊ नका. आपण पाहिलं तर ज्या नावाने खेळवली जातील त्या नावाने खेळवा. यावेळेस मात्र आपण पाहिलं तर सुरेख इथं मात्र झेल टिपला जाता, पण इथं मात्र नक्कीच झेल जमिनीला लाड झाल्या. यावेळेस आपण पाहिलं तर सहजरीत्यानं एक धावसंख्या पूर्ण झाली. दशरथ हा फलंदाज आपण पाहू शकाल याच्या बॅटमधून आपण पाहिला तर जरूर झेल उलाला होता, पण इथं मात्र जमिनीला लँड झाला. थोडासा मात्र अडचणीमध्ये होता हा झेल, जमिनीला लँड झाला. एक धावसंख्या सहजरीत्यानं पूर्ण झाली आणि एका धावेच्या साईनं संघ जाऊन पोहोचला. अद्यापच आपण पाहिलं तर 24 या अंकावरती. यस आपण पाहू शकाल चांगली गोलंदाजी राहते. यावेळेस अजून एक चेंडू येईल. डॉट चेंडू आपण पाहू शकाल रोशनच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी राहते. पुढील चेंडू हो या बिलेस मात्र कार्पेटच्या साईजा मात्र हा चेंडूला फिरकवण्याचा आणि 1 बाउन्स सीमा रेषा पलीकडं आज जाणारा चेंडू आपण पाहू शकाल. या 4 धावा देऊन गेलाय आणि 4 धाब्याच्या साईनं आता संघ जाऊन पोहोचेल 28 या अंकावरती. 28 धावा स्कोर गाठ होते. आपण पाहिलं तर 28 3 विकेट्स 3 विकेट मिळवले. आपण पाहिलं तर रन विकेट सुद्धा मिळवली जाते. त्याचबरोबरीने आपण पाहिलं तर या षटकामध्ये तिसरा षटक रोशन एक चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून राहिली. पहिला चेंडू आला 2. हो जबरदस्त. चौतीस या अंकावरती 34 3 विकेट्स. पाहिलं तर या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर हाय स्कोअर या शेवटच्या मॅच आहे आणि हाय स्कोअर ज्या मेजवानी टीमनं मिळवलाय तो 61 धावांचा आणि 62 धावांचा टार्गेट सेट केला होता. ती टीम आपण पाहू शकाल ती मेजवानी टीम संजयनगर टीम. आपण पाहिलं तर ते संजयनगर टीमचा मात्र पाठला करायचा असेल ना तर दादा 62 धावा कुठून काढावे लागतील आणि 63 धावांचा पाठला करावा ठेवावा लागेल या समोर. अशा पद्धतीचे जर खेळी राहिले ना अजूनही मात्र एक षटक बाकी आहे. यावेळेस आपण पाहिलं तर या षटकामध्ये 4 चेंडूचा खेळ त्याबद्दल संपलाय आणि अशा पद्धतीची खेळी राहिली ना हो काय घडला जाते. आता भानसुली टीम मात्र आता थोडीशा
थोड्याशा चुका पाहायला मिळतील. पाठीमागच्या 2 षटकामध्ये चांगला अतिशय काम चांगला राहिला होता. विजय सारख्या फलंदाजाला घरचा रस्ता दाखवला आपण पाहिलं तर तंबूचा आसरा. आणि इथं मात्र पाहू शकाल इथं मात्र थोड्याशा चुका पाहायला मिळतात. आणि 4 धाब्याच्या साईनं आता संघ जाऊन पोहोचेल 38 या अंकावरती. पाटला करावा लागेल संजयनगर टीमच्या माध्यमातून. 62 धावा कुठून काढावे लागतील तरच हाय स्कोर मात्र मारला जाईल. तिथं पहा अजून एक पण इथं मात्र झेल आणि झेल चांगला उडालाय आणि झेल टिपणं गरजेचा होता. या सोले आपण पाहू शकाल नक्कीच पंचांचा इशारा आलाय. हा सवर चेंडू खराब चेंडू आणि खराब लाईन आणि खराब दिशा आपल्याला पाहायला मिळते. आणि खराब चेंडूच्या साईन धावसंख्या 1 ने सरसवेल. 39 धाबा स्कोटगाट वरती. अजूनही मात्र आपण पाहिलं ना 6 चेंडू जवळ आपण पाहिलं तर 19 धाबा जरी कुठून काढल्या ना तरी पण हाय स्कोर होऊ शकतो. कारण ते 19 धाबा करावे लागतील. कारण तर पहिला 17 चालू या. इथं पहा 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 इथं चांगली फलंदाजी षटकार आले आणि षटकाराच्या साईनं संघ जाऊन पोहोचेल 45 या अंकावरती. या सोल्या पुढच्या चेंडूवर आपण पाहू शकाल ऑफसाईडच्या दिशेने अजून एक चांगला फटका. पण इथं पहा ही किती चांगली खराब आणि खराब लाईन. इथं काय घडला जाईल फलंदाज बाद होईल. एका धाब्याचे साईन आपण पाहिलं तर स्कोटगार्ड जाऊन पोहोचेल 46 या अंकावरती. नवीन फलंदाज विष्णू मैदानाच्या आतमध्ये रवाना झाल्या. जवळपास आपण पाहिल्या तर 5 विकेट मात्र मिळवले जातात आणि धावसंख्या मात्र धावफलकावरती आपण पाहिलं तर 46 धाबा. अजूनही मात्र 4 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि 4 चेंडूमध्ये आपण पाहिलं ना तर जवळपास अजूनही मात्र धावा करावे लागतील. जर आपल्याला बाय मिळवायचे असेल तर या वेळेस मात्र ऑफसाईडच्या हो इथं मात्र काय घडलं जाईल. यस आपण पाहिलं तर इथं मात्र थोड्याशा भानसोली टीमकडनं चुक्या पाहायला मिळतात आणि या चुक्याच्या साईन आपण पाहिलं ना स्कोटगार्ड जाऊन पोहोचेल. याच्या धाब्याच्या साईन 50 मात्र 50 पूर्ण झाली. टाळ्याचा गजर होणं गरजेचं आहे वेनगाव टीमसाठी. आपण पाहू शकाल 50 धाबा कंप्लीट झाली आहेत आणि कंप्लीट धाबा आपण पाहिलं तर अजूनही मात्र 12 धावींची गरज असेल. 12 धाबा कंप्लीट करावी लागतील आपण पाहिलं तर हाय स्कोर करण्यासाठी. यस आपण पाहिलं ऑफसाईडच्या दिशेनं सुरेख फटका. इथं मात्र अजून एक चुकी बांसोली टीमसाठी ना नक्कीच घरचा रस्ता दाखवण्यासारखी ही टीम आहे. आपण पाहू शकाल या चुक्या दादा ही चुकी आपल्याला थोडीशी मागात पडेल. उमेश भोयर नक्कीच आपण थोड्याशा
कानाफुसा करा. अजूनही मात्र शेवटचे आता 2 चेंडू असतील आणि 2 चेंडूमध्ये जर 2 चौकार आले ना दादा तर इथं मात्र आपण पाहू शकाल संजय नगर टीमचा मात्र हायस्कोर मात्र मोडला जाईल. 2 चेंडू आणि 12 धावांची गरज असेल हायस्कोर साठी. आपण पाहू शकाल इथं मात्र अजून एक होईल का चूक, पण इथं मात्र नक्कीच झाली. पण इथं मात्र 2 धावा सहजरित्याने पूर्ण. आता षटकाराची गरज आहे. यस, धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतील. अद्यापच आपण पाहिलं तर 56 धावा. एक षटकार जरी आला ना तर आपण पाहू शकाल इथं मात्र हाय स्कोर होईल वेनगाव टीमचा. 61 धावांचा पाठला आणि इथं 62 धावांचा पाठला करत असताना वेनगाव टीम आपण पाहतोय मेजबानी टीमला इथं मात्र थोडासा अडचणी आल्यात. षटकार येणं गरजेचं आहे. षटकार येणं गरजेचं आपण पाहू शकाल. हो, पंचांचा इशारा आला. जमिनीला हात धावांत केल्यात. या बिलेस मात्र आणखीन एक धावसंख्या वाढली जाईल. धावफलकावरती धावा 57 धावा. 57 धावा स्कोर गाठवरती आहे. इथं मात्र थोडंसा पण पाहिलं तर फलंबाला होणं गरजेचं आहे. अजून एक चेंडू होईल का डॉट. यस, आपण पाहू शकाल डॉट चेंडू आल्या. एक सिंगल पूर्ण झाली आणि सिंगलच्या साईन आपण पाहिलं तर धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतील. अद्यापच आपण पाहू शकाल यस, आपण पाहू शकाल तिसऱ्या पंचाकडे बोलूया. यस, वाईट चेंडू असेल पण फलंदाज कुठलाही सफल झाला नाही. अजूनही मात्र सामना अजूनही तटस्थ आहे. आपण पाहू शकाल धावफलकावरती धावा आपण पाहिलं तर या वाईट चेंडूच्या साईनं धावसंख्या 1 ने सरसबेला. वाईट +1 आहे का पंच. 59 धावा स्कोर गाठवरती. या शेवटचा एक चेंडू सिलेक्ट असेल. 2 धावा कंप्लीट करावे लागतील. हाय स्कोर करावा असेल तर 61 धावा 62 धावांचा पाठला करायचा लागेल. 3 धावा करावे लागतील. हो, इथं मात्र काय घडलं जाईल. शेवटचा एक वाईट चेंडू होता आणि तो सुद्धा डॉट फेकलाय. या वेळेस आपण पाहिलं तर चांगल्या रन विकेट उभी करण्यामध्ये माहेर राहिलाय बेनगाव टीम या भांसोली संघापुढे. पण पाहिलं तर अजूनही मात्र ना दादा जर 3 धावा आले असते ना तर इथं मात्र बाय तुमच्या नावावरती कोरले गेले असती. पण आपण पाहू शकाल सामना मात्र विजय करावा लागेल. कारण समोर टीम आपण पाहिलं ना भांसोली टीम, त्यामध्ये आपण पाहिलं ना तर उमेश भोईर सारखा फलंदाज आहे ज्यांना मात्र रायगड प्रीमियर लीग गाजवली होती. चिरल्याच्या मैदानावरती मी जरूर या मैदानावरती पाहिलं होता या उमेश भोईरला काय फलंदाजी केली होती आणि तोच फलंदाज या टीममध्ये आपल्याला पाहायला मिळाला उमेश भोईर. यस, आपण पाहू शकाल गोर कामर संघाचा कर्णधार आणि डोनेवाडी संघाचा कर्णधार याच आहे. लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू आपल्या टॉर्च बॉक्स मध्ये या नशिबाचा कौल उडवला जाणार आहे. हॅलो. हॅलो. यानंतर सेकंड राऊंडचे सामने चालू होणार आहेत. गोरकामत विपक्ष डोनेवाडी दोन्हीही जवळचे संघ असतील.
एक मैत्रीपूर्वी लढत आपल्याला पाहायला मिळेल. काय पाहिजे? बॉल. हॅलो. बॉल पाहिजे. चला चला. हा डेन सर. नक्कीच मयूर वाकचौरे कुठं असतील त्यांनी पंचाची भूमिका पार पाडायचे, किंवा योगेश पवार. नक्की डी एन पवार यानंतर यांची मॅच आहे, तर थोडंसं रिक्स घेणं आराम करणं गरजेचं आहे. डी एन पवार यांना तर पंचाच्या भूमिकेमध्ये जायचं आहे. योगेश पवार किंवा मयूर वाकचौरे दोन्हीपैकी एक पंच जायचं आहे मैदानामध्ये, आणि बॉलची पूर्तता करायची. चेंडू नवीन आहेत का दोन्ही? चला, योगेश पवार किंवा मयूर वाकचौरे मैदानामध्ये रवाना व्हायचंय. मेन पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय प्रोफेशनल पंच रोहिदास पवार, मेन फ्रॉम उमरोली. बॉलची पूर्तता करायची आहे. आणि जुने चेंडू सुद्धा मात्र ठेवून द्यायचे आहेत. संजय नगर, आपण कोणाकडे चेंडू आहेत? नेक्स्ट सेकंड राऊंडसाठी आपण जुने चेंडू वापरणार आहोत. इथे पाहिले गेलं आपण तर 59 धावा धापलकावरती लावल्या गेल्यात. ते मात्र वेनगाव संघाने 60 धावांचं आव्हान पानसोली टीम समोर ठेवलंय. स्वतः कर्णधार आणि संघ मालक, ओपनिंग स्ट्रायकर फलंदाज पाहतो आपण उमेश भोईर, नॉन स्ट्राईकला मंगेश जाधव, ऑन फायर दोन्ही फलंदाज. लास्टच्या चेंडूपर्यंत, लास्टच्या षटकापर्यंत ओपनिंग जोडी राहिली ना, त्या 60 धावा काहीच नाही त्यांच्या समोर. गोलंदाजी मारुती पाहतो आपण दीपक उर्फ पोलाड वेनगाव संघाकडून. पहिला चेंडू सन्मान देताना पाहतोय आपण उमेश भोईर यांना. निर्धाव चेंडूची सांगता होते. यानंतरचा होणारा सामना गोरकामत आणि डोणेवाडी 3 षटकाचा सामना असेल. विनंती करतो आपल्याला की आपण या टॉचिंग करिता. हा चेंडू मात्र वन बाउन्स. बॅकअप चांगला आहे. इथं मंगेशला मात्र संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घ्यावा लागेल. प्रत्येक चेंडूला सीमारेषे बाहेर फेकून द्यावा लागेल. 2 चेंडूचा खेळ झालाय. हा चेंडू खराब. नक्कीच सौर चेंडू घोषित. अवंतर धावसंख्येमध्ये भर होते. एका धावाच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय 2 या अंकावरती. पाहिलं गेलं हा शेवटचा सामना आजच्या दिवसातला. हा क्लासिक फलंदाज आहे. कुठल्याही प्रकारचा जोखीम घेणार नाही. तिथं आहेच, जोखीम घेणं गरजेचं आहे. एका दोघींनी काहीच होणार नाही. पाहिलं गेलं रन जास्त झालेत. हा मोठा फटका आलाय. षटकार. नक्कीच अशीच मानसुरी संघाला काहीतरी निश्चितच डेन सर. मानसुरी संघाला अशीच काही फटक्यांची
मजल मारावे लागेल. काहीतरी आपण 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 विचार केला तर भानसोली संघापुढे एक आव्हान आहे वेनगाव संघाचं. तर आपण पाहिलं गेलं तर हो मंगेश सारखा आणि उमेश सारखा जर फलंदाज आपण पाहतोय क्रीजमध्ये तैनात, तर अशा मोठ्या फटक्यांची आतिषबाजी व्हायलाच पाहिजे असं माझं म्हणणं. हा गवा घ्या, चांगला फटका आहे, चौकार नक्की जाणार. नक्कीच जाधव साहेब, पाहिलं गेलं तर उमेशच्या बॅटमध्ये एक षटकार एक चौकार आलाय. अशीच आतिषबाजी करणं गरजेचं आहे, संघाला गरज आहे. प्रति षटकामध्ये आपल्याला 15ची सरासरी राखावी लागणार आहे. नक्कीच. जर मंगेशचं पाहायला आपण खेळलं तर आपण मंगेशला पाहतोय एकदम शांत आणि संत गतीने खेळणारा फलंदाज. एका षटकाचा जरी खेळ संपला त्याच्यानंतर जर त्याची फलंदाजी आपण पाहिली तर एकदम तुटून पडणारा फलंदाज आपण पाहतो मंगेशला. आणि उमेश भोईर काय फलंदाजी पाहतोय आपण पाहतोय दीपकला. हा 5वा चेंडू होता. उमेशाच्या पारीचा अंत. नक्कीच आपण उमेशाच्या पारीचा अंत होतोय, परंतु फलंदाज तितके महत्त्वाचे. आता जाईल राजन, एक डावकुरे हाताचा फलंदाज आपण पाहतोय राजन मुकणे ह्याला. हा सुद्धा असा फलंदाज आहे की एक जबरदस्त फलंदाजी करणारा फलंदाज भानसोली संघाकडून आपण पाहतोय राजन मुकणे ह्याला. जरी उमेशचा खेळ जरी संपुष्टात आला असेल तरी राजन मुकणे कुठल्याही क्षणी आपला सामना विजयी करून देऊ शकतो. परंतु एक मोठं आव्हान आहे वेनगाव संघाने ठेवले ते भानसोली संघापुढे. हॅलो, पाहिलं गेलं तर शॉर्ट पिच चेंडू होता. ह्याला मात्र एक जास्त मोठा फटका खेळणं गरजेचं होतं, परंतु थोडासा स्लोडीचा चेंडू होता आणि उमेशला त्यामध्ये फसवण्यात आलंय. षटक क्रमांक पहिले संपत आले, अपलक जाऊन पोहोचले. 10 पलकर धावा लागल्यात. 13 2 धावा कमी पडल्यात, पण त्या भरून काढणं गरजेचं आहे. मंगेश आहे तोपर्यंत सामना आहे. निश्चित जर वक्तव्याचा आपण विचार केला वेनगाव संघाचा तर विजय वगैरे असेल, सागर पवार सागर असेल, एक मोठं भरणं आहे. दीपक असेल, चांगलं गोलंदाजीचं भरणं, चांगलं फलंदाजीचं भरणं आहे वेनगाव संघामध्ये आपण जर पाहायला गेलं तर. आणि स्ट्रायकिंगला पाहतो आपण मंगेशला. हा नो चेंडू नक्कीच असेल. निश्चितच पंच आमच्याकडे वळतील. आपण इथूनच सांगू शकतो मित्रांनो. चला पंच आपण. जास्त हाईट असलेलं नो आहे. नक्कीच लेग पंच आपण लगेच डिसिजन घ्यायचा आहे. मेन पंचाच्या भूमिकेवरती आपण थांबायचं नाही आहे. नो घोषित केला. फ्री हिट असेल, येणारा चेंडू फ्री हिट असेल. 1 धाव ॲड करायचे. 14 धावा धापलकावरती लागल्यात. नक्कीच हा चेंडू होता लॉलीपॉप पद्धतीचा चेंडू होता. मंगेश याला कुठल्याही चेंडूवरती चांगला समाचार घेण्याचा प्रयत्न केला होता त्यांनी, परंतु हा चेंडू असणार फ्री हिट. उघडा डोले आणि बघा नीट. चा पूर्णपणे फायदा परत येतो. शतरक्षक पंबल पाहायला मिळतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. काही मोठे फटके मात्र इथे पाहायला मिळत नाही मंगेशच्या बॅटमधून. जी अपेक्षा आहे भानसोली टीमला, ती अपेक्षा मात्र मंगेशकडून कुठेतरी बॅट द्यायचे. जा पळत जा पटकन, टाइमपास न करू. सोळा धावा धावफलकावरती आल्यात. 1 चेंडूचा खेळ झालाय. बॅट कुठले असो, परंतु आपले खेळ जे आहे ना तो दाखवणं गरजेचं आहे.
बॅटने चेंडूचा संपर्क झाला नाही तर आपण बॅट चेंज करून फायदा नाही. हा चेंडू नक्कीच ऑफ स्टंपच्या खूप बाहेर. सोर चेंडू घोषित करतात पंच रोहिदास पवार. पाहिले गेले प्रोफेशनल पंच या स्पर्धेला लाभलेत रोहिदास पवार यांच्या भूमिकेमध्ये. नक्कीच इथं मात्र धोका थोडासा पत्करायला होता परंतु एक धावा तर कंप्लीट गेले. धापलकर ते धावा लागलेत. नक्कीच 18. आपण पाहतो आता राजन मुकणे ह्याला एक डावकर हाताचा फलंदाज असायला बाजूची संघाचा एक अतिशबाजी करणारा षटकार चौकारांची अतिशबाजी करणारा हा फलंदाज. बघूया कितपर्यंत धावा कुठून काढतोय, आपल्या संघाला प्रोत्साहन देतोय की नाही. मंगेश जाधव याचे काही मोठे फटके आले नाही याच्या बॅटमधून परंतु राजन मुकणे याच्यावरती आशा असेल मंगेश भोईर याची. स्वस्तामध्ये बाद झाला मंगेश भोईर आणि येऊन मात्र तंबूचा आसरा घेतला त्याने. षटक क्रमांक दुसरं चालू असताना धावसंख्या आपण पाहतो तर आतापर्यंत आपण विचार केला तर 25 पर्यंत धावसंख्या जायला पाहिजे होती जर हाय स्कोर आपण पार करायचा असेल तर. परंतु बघूया राजन मुकणे हा फलंदाज क्रीजमध्ये तैनात आपण पाहतोय त्याला. पुढील चेंडू मारा करेल आणि राजन मुकणे ज्याच्यावरती जी बांसोली संघाची दुराव होती तो मात्र राजन मुकणे बाद. महेश जाधव नक्कीच एक बांसोली संघाचं नाव महेश जाधव एक राईट हँड फलंदाज असेल. आशा आणि निराशा जी केले उमेश भोईर याने जे परतून अजूनही मंगेश जाधव आणि महेश जाधव ही जोडी जोडखाली मैदानामध्ये पाहतो ना आपण. एक चला जबरदस्त जोडी. गोलकामत संघाचा कर्णधार आपण टॉच इन करता या आणि डोंडवाडी संघाचा कर्णधार. नक्कीच या सामन्यानंतर जे आपण पाहू शकला आपण सेकंड राऊंडचे सामने चालू होतील तर चला लगेचच यायचे कर्णधारांनी उपस्थित राहते इथे नाणेफेकीसाठी. महेश जाधव याच्या बॅटमधून खणखणीत जणीचा षटकार गेल्याच अशीच आतिषबाजी करणं गरजेचं आहे. निश्चितच वागचौरे साहेब आपण पाहायला विचार केला मंगेश जाधव आणि महेश जाधव ही जोडखडी जर विचार केला तर हा षटक क्रमांक दुसरा अजून काही चेंडूचे खेळ बाकी आहे तर धावसंख्या होऊ शकते आपण पाहिलं विचार केला तर. चांगला चेंडू होता. चेंडूवर समाचार घेता आला नाही महेश याला आणि षटक समाप्तीचा इशारा पंचांचा आमच्याकडे. 24 धावा दापलकर ते लागल्यात की 6 धावा मात्र इथं कमी पडल्यात. प्रत्येक षटकामध्ये 15 धावाची सरासरी राखायची आहे परंतु आता जी सरासरी आहे ती वाढलेली आहे. आता प्रति षटकामध्ये 18 धावा करावा लागतील. येणारे 12 चेंडू आणि मला वाटतं की 36 धाव्यांची गरज आहे. मंगेशला हात खोलावे लागतील आपले. कमीत कमी प्रत्येक षटकामध्ये 3 षटकार तरी खेचावं लागतील तेव्हा कुठेतरी आपण या स्पर्धेमध्ये संजयनगर चषकामध्ये कमबॅकिंग करू शकतो. पाहिले गेलं तर गोलंदाजी मार्गवरती सागर आहे ह्याच्यावरती हल्ला चढावा लागेल आपल्याला. कमीत कमी 20 ते 22 धावा या षटकामध्ये कुठून करणं गरजेचं आहे. विचार केला आपण सागरचा SP ज्याला आपण SP नावाने ओळखतो जो वेणगाव संघाचा गोलंदाज मंगेश आणि त्याचं कॉम्बिनेशन असं आहे ना वागचौरे साहेब की बरेच टाईम असे मंगेश आणि सागर याच्यामध्ये एक अशी खिली झालेली की षटकार चौकाराचे हे केलेले मंगेश याने
तर बघूया सागराचा पहिला चेंडू. दिशा पहिल्याच भरकटताना दिसतोय. चेंडू घराफेकी करतोय सागर. निश्चितच पहिला चेंडू आपला स्वैर आणि स्वैरच्या अवांतर धावेने अवांतर धावाने धावसंख्येत भर होते. अजूनही काही धावांची आवश्यकता असेल बांसुरी संघाला. मागेचा आहे चेंडू, कुठे कार्पेट मात्र- लेवलचे चेंडू. कार्पेट लाईनच्या पद्धतीने खेळून काढलेला चेंडू. अशा पद्धतीने आपण जर खेळले तर नक्कीच आपण संघाला पराभवाचे सामोरे घेऊन जाल. एका दोघींनी काहीच होणार नाही. निश्चितच मिड ऑफचा खेळाडू येऊन चेंडूला फेकर एकच धावावरती रोखून ठेवते. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल सागर पवार याच्याकडून. बेनगाव संघाचा एक चांगला नामवंत खेळाडू आपण पाहतोय नेहमीच. महेश जाधव स्ट्राईक एंडला आपण पाहतो महेशला. इथे कुठेतरी क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. कसला नाही नाही निश्चित आपण पाहिला चेंडूने उसली इथे घेतली. मात्र चेंडू उसळी घेतले. एलबी नाही आहे कुठल्या प्रकारचा. निश्चित अपील करतायत. थोडस पंचांनी लक्ष द्यायचं आहे. आपण पाहतोय तटस्थ पंच मयूर वाघचवरे असतील, रोहिदास पवार गोलंदाजी मार्कवर असून पाहतो सागर पवार याला. चांगला हा फटका चांगला आहे. घुटना टेक. मला तर पाहिलं गेलं तर महेश आणि ओपनिंग फलंदाजीसाठी येणे गरजेचं होतं. अरे मंग्याला कुठं तरी बैलासारखं घेतलंय. इथं काय डिसिजन पंच. पंच व्यवस्थित डिसिजन द्या, अन्यथा रिव्ह्यू आहे आपल्याकडे. रिप्लाय घ्या. निश्चितच चेंडूची उसली भरपूर आहे. रिव्ह्यू घ्यायची गरजच नाही. हो ठीक आहे चला मयूर. बघतो आपण. चला नॉट आउट आहे. फलंदाजाच्या हाताला बॉलला आदळलाय. लक्ष द्यायचे. झोपेत एक पंच. बागचौरे साहेब खेळ आहे की खेळखंडोबा आहे तुमचा. लक्ष द्या पंचांनी. मयूर वाघचौरे एक तटस्थ पंच, परंतु अपील करणारच. चांगला फटका आहे आणि हा षटकार. महेशच्या बॅटमधून हा दुसरा षटकार येतं. अशी फटकेबाजी करणं गरजेचं आहे. आता पुढच्या षटकामध्ये आपण पाहू शकाल महेशच्या बॅटमधून 6 षटकार येतील नक्कीच. 7 चेंडू आणि 24 धावेची गरज आहे. हा चेंडू नक्कीच विनंती असेल डोनेवाडी संघाचे कर्णधार इथे उपस्थित आहे. गौरकामत संघाला विनंती असेल आपला कर्णधार पाठवायचे इथे कम बॉक्समध्ये.
नाणेफेकीसाठी नक्की 4 षटकार जर मंगेशने खेचले तर 551 रुपये भालचंद्र जाधव यांच्याकडून बक्षीस आलेलं आहे. टॉचिंग करता आलेले तर भालचंद्र जाधव साहेब आमच्या हस्ते आपल्या हस्ते डोनेवाडी बनाम गोरकामत यांचं टॉचिंग करायचंय. नाही नाही या तुम्ही या या या. काय हॅलो काय प्रॉब्लेम बघ. पंचर आहे पंचांचा. कसला कसला रे हो. हा बॉल आहे थोडासा टर्न झालाय आतमध्ये आलाय चेंडू. नक्कीच रोशनीच्या पारीचा अंत झाला. 1 धावा तर कंप्लीट झाले. येणारे 4 चेंडू आणि मला तर वाटतंय की 23 धाव्यांची गरज. 4 षटकार खेचावं लागतील. चला डोनेवाडी टीम क्षेत्ररक्षण आहे. यानंतरचा सेकंड राऊंडचा सामना DN पॉवर आपल्याला बोलवत आहेत. टॉस येऊन आपल्याला झालेला आहे. टॉस येऊन जिंकलाय गोरकामत संघाने. संजय नगरला इथे बाय मिळाली आहे. तर टॉस विन जिंकलाय गोरकामत संघाने. प्रथम फलंदाजी स्वीकारले. आमंत्रण केले ते मात्र डोनेवाडी संघाला क्षेत्ररक्षणासाठी. चौकार. मंगेश जाधव यांनी 3 षटकार मारले. आता किती चेंडू राहिले 3 ना 3 चेंडू 3 षटकार मारले तर भालचंद्र जाधव यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक मंगेश याच्यासाठी. सुवर्ण संधी निश्चितच. चला ज्या टीमची एंट्री फी जमा झालेली नाही त्या एंट्री फी जमा करायची त्या संघाने. नक्कीच आम्ही नाव घेणार नाही. आपण एंट्री फी जमा करावी. इथे मात्र पूर्णपणे सामना मात्र झुकला आहे वेणगाव संघाच्या बाजूने. फिल्डिंग आहे तर आपण इकडे थांबायचं. डोनेवाडी टीम आपल्यासाठी इथे खुर्च्या आहेत. दुसरा पण पेलेवेन बसायला आपलं केलाय पण तो खूपच अंतरावरती ठेवलाय मंडपवाल्यांनी.
गणेश वाघमारेगुडे असतील त्यांनी मात्र कृपया विनंती करतो आपल्याला की आपण यानंतर समाचारांसाठी ह्या स्पर्धेचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय तो मात्र दीपक उर्फ पोलाड. चला यायचंय दीपक. चला ह्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय दीपक. नक्कीच मित्रांनो, आपण हारलात किंवा जिंकलात परंतु जाताना एकदम व्यवस्थित जाणे, बाईक व्यवस्थित चालवणे, घरी व्यवस्थित पोहोचा. कोणीतरी आपली वाट पाहत आहे. धन्यवाद. न गोलियों से, न गोलियों की बौछार से, न तलवार की धार से, बॉलर डरता है तो डीएन के षटकार से. क्या बात है जाधव साहेब. गाणं पण वाजवला नाही तू, असा कसा डीजे वाजवला? आता जे सामना झाला शेवटचा सामना बांसोली बनाम वेनगाव यांच्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय तो मात्र दीपक. चला उमेश भोईर आपण पंचाच्या भूमिकेमध्ये सध्या यायचं आणि आमच्याशी इकडे संपर्क साधायचंय. चुना जा घेऊन मैदानामध्ये पटकन. जुने चेंडूची पूर्तता करायची आहे. संजयनगर टीम बॉल कोणाकडे आहेत? जुने जुने